राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खरेदी करण्यात आलेल्या 1 लाख मोबाईल फोनच्या खरेदीत सुमारे 70 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता। या आरोपालाच आता महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले। अशा आरोपांना उत्तर द्यायचं नसल्याचं म्हणत केंद्रीय निकषानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। अतिशय फालतू मोबाईल ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणाने नाकारलेलं तो डेड स्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने 1,20,335 मोबाईल प्रति मोबाईल 8,777 रुपयाला घेतला। यामध्ये 106 कोटी रुपयाच्या या ऑर्डर मध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। मी कुठलाही निर्णय घेतला तर तो कसा थांबवला पाहिजे आणि तो कसा भ्रष्टाचाराने बळबटलेला असे ओरड गेले 4 वर्ष झाले एकच व्यक्ती करत आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्यासाठी पण ते नवीन नाही। मी याचं उत्तर देणं योग्य मला आवश्यक वाटत नाही। माझ्या डिपार्टमेंटने याचं उत्तर दिलेलं आहे। आता केंद्र सरकारने जेम पोर्टलची व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही निर्णय घेतलेले आहेत। त्या प्रत्येक गोष्टीला माझं नाव घालून हेडलाईन करून स्वतःचा म्हणजे काहीतरी संधी साधायची